जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। जमीन राहिली आणि ती जमीन संभाजीनगर तहसील मंडळाने सन 1917 साली महाराष्ट्र विकास महामंडळात संपादित करून दिली। मला वाटतं हे एक वर्षाचा काही इश्यू दिसतो, जरा मी चेक करतो। ही जमीन त्यांच्या मूळ मालकाच्या कुळ वारसदारांना हैदराबाद कुळ कायद्याच्या 1950 कलम 38 य अन्वये मोबदला रुपये 1150 इतके अनुज्ञेय आहे। या संबंधी मान्य सहाय्यक आयुक्त महसूल छत्रपती 23 जुलै 2022 यांना सविस्तर चौकशी करून उत्तर देण्यास कळविले होते। यानंतर सक्षम अधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभाग अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी तहसीलदार संभाजीनगर असे कळविले होते की श्रीमती लता वाघमारे राहणार जटवाडा यांनी कार्यालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे मयत पावण्या भिका वाघमारे अपर पंजोबा राहणार मौजे जटवाडा जोगवाडा शेतजमीन गट नंबर 174 मध्ये 23 एकर 3 गुंठ्यांचे नावे हक्कात प्रतिबंधित मालक म्हणून हैदराबाद कुळ कायदा 1950 कलम 38 च्या आधारे जारी केलेल्या सरकारी आयलॉनच्या मुद्द्यावर श्री जावेद रसूल शेख यांना हैदराबाद संस्थांमार्फत 1971 छत्रपती संभाजीनगरला हैदराबाद हिबानामा मार्फत 23 एकर कुळ कायद्याने शेत जमीन बहाल केली आहे। त्या जमिनीचे आज रोजी बाजार मूल्य 1150 कोटी सरकारी दप्तरी, त्यावेळेस 150, आता 1150। याबाबत असे नमूद करण्यात येते की जावेद रसूल शेख यांचा जन्म माझ्या माहितीनुसार सन 1985 चा आहे। सोबत मी आधार कार्ड आहे सर। सत्तारूढ पक्षाच्या एका संसद सदस्याचा वाहन चालक आहे। त्याचा जन्म 1985 मध्ये झाला असेल तर सन 1971 ला हैदराबाद हिबानामा मार्फत 23 एकर कुळ कायद्याची शेत जमीन बहाल झाली कशी, हा प्रश्न माझ्या मनात आहे। शासनाने कोट्यवधी रुपये गैरमार्गाने खिशात घालण्याचा प्रकार होत असताना जावेद रसूल शेख यांच्या पाठीशी कोण आहे याची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी। सदर बाबतीत प्रचंड अनियमितता शासनाच्या आजच्या बाजारभावाने सुमारे 1150 कोटी रुपये हडप करण्याचा हा प्रयत्न आहे। सदर प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करण्यात यावी। शासनास अशा पद्धतीने फसविणाऱ्या संबंधित अधिकारी व हिबानामा करणारे व्यक्ती यांच्यावर कडक कारवाई करावी। संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी। याआधी सुद्धा संभाजीनगरात याच व्यक्तीने कालडा कॉर्नर येथील जमिनीचा हिबानामा अशाच पद्धतीने केल्याचे समोर आलेले आहे। या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करूनही कोणतीच कारवाई केली नाही, याकडे मी लक्ष वेधू इच्छितो, हा माझा निर्णय। याच्यात मला असं वाटतं सगळं डिटेल लिहिलेलं आहे माझ्याकडे। त्याच्यापैकी किती जमीन समृद्धीमध्ये जाणार होती किंवा त्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याचं मूल्यांकन किती काढलं ते 1150 आहे। आता हा त्या महिलेचा अर्ज द्या सोडून सरकारचं पत्र हे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी सुद्धा हे सगळं लिहिलेलं आहे। अपर पंजोबा मयत पावण्या भिका यांना देखील हैदराबाद संस्थान यांनी आणि औरंगाबाद तहसील महसूल जमीन लवाद यांनी 30/10/1917 ला त्यांच्या नावे हक्कात 23 एकर 3 गुंठे प्रतिबंधित मालक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। त्याचा गट नंबर 174 असून सदर जमिनीचा आज रोज बाजार मूल्य 1150 कोटी रुपयात होत आहे। हे माझं पत्र नाही, सक्षम प्राधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उपविभागीय अधिकारी प्रकरणी अर्जदार यांच्या अनुषंगाने न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाचे अधिग्रहण अर्जदार व इतर 10 यांना आज रोजी कायदेशीर वारस म्हणून घोषित केले असल्याचे दिसून येत आहे। तरी अर्जदार यांचे अर्जात नमूद केलेला हैदराबाद कुळ कायदा 1950 कलम 38 या आधारे प्रकरणी पुढील कारण सरकार आपल्या कार्यालयात म्हणजे हे सरकारचं पत्र आहे। हे उपविभागीय अधिकारी कोण आहे? पूर्वीचेच आहेत का हे कोणतेच आहे? तारीख आहे 24/7/2025। त्यावेळेस कोण होता मला माहिती नाही। माझ्या कोणत्याही अधिकारावर आरोप नाही, माझा व्यवस्थेवर आरोप आहे। हे पत्र आहे 24/7/2025। पण दादा एकच प्रश्न पडलेला आहे की 1971 ला जो हिबानामा तहसील समोर केलेला आहे त्या हिबानाम्याचे काही डॉक्युमेंट्स यांनी जोडलेत का त्याला? यांनीच लिहिलेलं आहे यांच्या पत्रात। हो ना, याच्यात काही आहे, काही पत्र पुसड आहे।
हे पहा यांच्याच पत्रात लिहिलेलं आहे, मी त्याच आधारावर बनवलं. हे पत्र माझं नाही, हे त्यांचंच आहे. त्यांनी लिहिलं, सरकारी आयलॉनच्या मुद्द्यावर श्री जावेद रसूल शेख यांना हैदराबाद संस्थानामार्फत सन 1971 औरंगाबाद येथे हिबानामा मार्फत याच्या 3 एकर पूल गाळ्याने शेतजमीन बहाल केली आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हिबानामा हे ते काही मुस्लिम याच्यामध्येच करतात असं ऐकलं होतं आता. हो, जमीन. हा, त्याच्या हिंदूंच्या हिमानामा मुस्लिमाला कसं चालतं? आता म्हणून तुम्ही आता समोर आणलं. आणि एक प्रश्न असा आहे की जर ती महाराष्ट्र विकास महामंडळाच्या नावावर जमीन असेल तर ती यांनी काय लिहिलेलं आहे, प्रतिबंधित मालक शब्द आहे यांचा, पण मालक आहे पण प्रतिबंधित आहे. कित्येक वर्ष जमीन पडीक होती, कोणी नव्हतं तर सरकारने ऍक्वायर केलेली आहे. ऍक्वायर केल्यानंतर यांना जाग आली काही लोकांना, आता मग त्यांनी हिबानामा 1971 दाखवलेला आहे एखादा जुना. आता तो बोगस असेल. हिबानामात किती जमीन घेतली? हिबानामा पूर्ण केलेला आहे. इरिगेशन करतात आणि मोबदला ऍक्च्युअल संपादित किती झाली? 3 एकर. अरे याच्यात पत्र लिहिले 1150 कोटी बाजार मूल्याने द्यायचं म्हणून तर 3 एकर आहे ना बापू. ते दुसरीच आहे. अजून पैसे मिळाले नाहीत ना? नाही मिळालं. कुठे झाले पैसे? रस्ता तर तुमच्यावर आहे का? विचार करा ना. जाताना उभी असो या आडवी असो. तुम्ही एकदा पूर्ण बोलून घ्या. आपण खूप प्रश्न आहे. ऐका ना, गरुडलक्ष्मी कसं पाहिजे? मला ऐकून घ्या, मला जे कळतं ते सांगतो मी. ऐकून घ्या की समजा मला जे कळतं ते आता चालू आहे का? मला जे कळतं ते सांगतो. तर 1957 असेल तर त्याचे 1150 रुपये मावेजा होऊ शकतो, बरोबर आहे. 71 असेल त्याचा आणखी त्याच्यात मावेजा पडेल. आताचा त्याचा तुम्ही सांगितलं तेवढं 1150 रुपये आहे. खासदारांचं नाव नाही घेतलं. संसद सदस्य उमऱ्यांचा ड्रायव्हर आहे ना तो. डायरेक्ट कोणाचा ड्रायव्हर आहे? तुम्ही एवढं हे आहे छापलं मागच्या प्रकरणानंतर दुसऱ्याला आला. मागच्या प्रकरणात सुद्धा पोलिसांनी काही केलेलं नाही. पण आता जावेद चालकच घेऊन आहे. सर, हे मंजुरी करताना बेसिकली आधी संयुक्त मोजणी करतात, मग व्हॅल्युएशन करतात. तर 3 तरी तपासणी केली असतील ना त्यांनी अधिकारी. अजून पैसे दिलेले नाही. ठीक आहे. नाही, बेसिकली जमीन घ्यायची असं म्हणलं की एक मोजणी करतात, पहिली संयुक्त मोजणी. त्याच्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन करायला एक मोजणी करतात, आणि त्याच्यानंतर तिसरं की ह्या माणसाला त्याला आवाज करण्यासाठी किंवा याच्यासाठी तिसरी मोजणी. असं यांनी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर त्याचे 1150 कोटी रुपये व्हॅल्यू काढतात. असं सुरुवातीला मोजणी झाली त्यात प्रतिबंधित मालक, कोणाचं नाव नाही पण सरकारचे रूल असं आहे की कोणी मालक असो नाही तर नसो त्याच्यात तेवढा याचा मोबदला ते काढून ठेवतात, सरकारकडे तो जमा. पहिली गोष्ट. समजा आता काही जमीन अशी असते की ज्याला मालक नसतो, काही नसतो, एखाद्या सरकारी सुद्धा असू शकते, तर ती जमीन सरकार काही पैसे देत नाही अशातला भाग आहे. कारण भूसंपादनाचे पैसे, भूसंपादन करायचे फक्त व्हॅल्युएशन करणं काम महसूल विभागाचं आहे, पैसे देणं काम राज्य राष्ट्रीय विकास महामंडळाचं. त्यामुळे उद्या एकदा आता भूसंपादन झालं, सगळे रस्ते कोणाची जागा होती हे काम महसूल विभागाने एकदा केल्यानंतर तेवढी अमाऊंट राज्य राष्ट्रीय विकास मंडळ किंवा कोणतं डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटला देऊन टाकतं, आणि मग त्याच्यानंतर त्याचं वाटप करणे महसूल विभाग करतं. ते काही ज्याने रस्ता केला त्या डिपार्टमेंटचं हे काम नाही. फक्त या डिपार्टमेंटनी बाबा एवढी जमीन गेली, एवढं त्याचं व्हॅल्युएशन, एवढंच त्याचं काम आहे. आता ही अमाऊंट येऊन पडली, मग हे लोक जागे झाले की ही कशी काढायची. तर त्याला मार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग तयार झाला, सगळं झालं. आता त्याची सबमिशन हे जे तुम्ही म्हणताय ना, मग त्यांनी कागदपत्र हिबानामाचे नंतर सबमिट केले की आम्ही याच्यामध्ये हे आहोत. अर्जच आता मला सांगा, या महिलेचाच अर्ज 28/8/2025 आहे. रस्त्याचं काम कधी सुरू झालेलं आहे? 16 सुरू झालेलं आहे, म्हणजे 10-12 वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे.
तिने अर्ज आत्ता केला याचाच अर्थ हिला कोणतरी जागा केलं की तुझं हे अशा 1150 कोटी जमा झाले. मग तो माणूस शोधल्यानंतर त्याला असं असं करून घेतलं. मग ही प्रोसेस आम्ही कम्प्लीट केली आमच्यासारखे. लक्षात आलं का क्लिअर? कळलं. ती जी उपविभागीय अधिकाऱ्याने दिलेलं पत्र आहे ना ते पण द्या ना जरा. देतो. सर्व कार्यक्रम. एक बाईट करून